साक्षात श्री स्वामी समर्थांनी या पवित्र भूमीवर 22 दिवस वास्तव्य केलं होतं। आता एक काम करा, डोळे मिटा आणि कल्पना करा, समोर शांत निसर्ग, कानात मंत्रांचा गजर आणि त्या भूमीवर चालणारे साक्षात श्री स्वामी समर्थ। हो, ही कल्पना नाही, हा इतिहास आहे पळसदरी मठाचा, जिथे स्वामी समर्थांनी 22 दिवस वास्तव्य केलं होतं। आणि तो इतिहास अनुभवण्यासाठी आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे। नमस्कार मित्रांनो, मी सागर आणि सागर युग या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। पळसदरी हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक छोटंसं पण अतिशय पवित्र असे गाव आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे ठिकाण भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे। या मठात पोहोचण्यासाठी 3 सोपे पर्याय उपलब्ध आहेत। पहिला पर्याय म्हणजे मुंबई सेंट्रल लाईन मधील खोपोली लोकल पकडून पळसदरी स्टेशनला उतरायचे आणि अवघ्या 15 मिनिटांच्या चालीनंतर तुम्ही थेट मठापर्यंत पोहोचू शकता। त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे कर्जत लोकल पकडून कर्जत स्टेशनला उतरून तिथून रिक्षाने शेअरिंग मध्ये फक्त 40 रुपयांत तुम्ही मठात येऊ शकता। आणि तिसरा पर्याय म्हणजे प्रायव्हेट व्हेइकलने कर्जत मार्गे थेट मठापर्यंत जाणे। पळसदरी मठाजवळ येताच आपल्याला मुख्य रस्त्यावरच दिसतो हा बोर्ड, श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी। याच ठिकाणी भाविकांसाठी पहिली मोठी फ्री पार्किंग व्यवस्था आहे आणि रस्त्याच्या पलीकडे ही भव्य कमान आहे। या कमानीतून आत पाऊल टाकताच श्री स्वामी समर्थ पळसदरी मठाकडे नेणारा हा पवित्र मार्ग लागतो। 3 ते 4 मिनिटांचा हा पायी प्रवास केल्यानंतर आपल्याला समोर श्री स्वामी समर्थ मठ दिसू लागतो। तर आता आपण स्वामींच्या मठापर्यंत येऊन पोहोचलो आहोत। मगाशी मी जसे बोललो त्याप्रमाणे येथे मठाच्या अगदी शेजारी दुसरी पार्किंग व्यवस्था उपलब्ध आहे। मठाच्या अगदी बाजूलाच या ठिकाणी एक फ्री चप्पल स्टँड आहे। तर चला आता आपण स्वामींच्या मठात प्रवेश करूयात। आज गुरुवार असल्यामुळे येथे भक्तांची गर्दी थोडी जास्त आहे। मठात आत शिरताच स्वामींसाठी लागणारे पूजेचे सर्व साहित्य येथे सहज उपलब्ध होते। पण स्वामींचे दर्शन घेण्याआधी दर्शन घेण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्वाचे आहे। तर सुरुवातीला या ठिकाणी हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर समोरच या मठाचे संस्थापक तीर्थरूप दादा दरेकर महाराजांची समाधी आहे, तिथे नम्र वंदन करून आपल्याला पुढे जायचे आहे। पुढे आल्यावर आपल्याला दिसते श्री स्वामी समर्थांची उत्सव मूर्ती। अतिशय तेजस्वी, प्रसन्न आणि करुणामय अशी मूर्ती पाहताच मन आपोआप शांत होतो। ही मूर्ती औदुंबर वृक्षाखाली विराजमान आहे आणि येथे प्रथम 11 प्रदक्षिणा घालून मगच गाभाऱ्यात दर्शन घ्यायचे असते। तर चला आता आपण दर्शनाच्या रांगेत उभे राहूया आणि काही वेळातच आपण मठाच्या आत प्रवेश केलेला आहे। आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे जात आहोत। गाभाऱ्यात जाण्यापूर्वी येथे गुरुकक्ष आहेत। या ठिकाणी स्वामी समर्थांचा उभ्या अवस्थेतील फोटो आणि त्याखाली दादा दरेकर महाराजांचा फोटो आहे। आणि आता आपण मुख्य गाभाऱ्यात पोहोचलो आहोत। येथे श्री स्वामी समर्थांची चांदीची तेजस्वी मूर्ती आहे आणि तिच्या मागे वटवृक्षासमोर उभ्या अवस्थेतील स्वामींचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो। या गाभाऱ्यातील वातावरण अतिशय शांत, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले आहे। क्षणभर डोळे मिटले की मन आपोआप स्वामींच्या चरणी स्थिर होते। दर्शन झाल्यानंतर आपण प्रदक्षिणा घालून गाभाऱ्याबाहेर येतो। गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला स्वामींची उभी मूर्ती आहे। ही मूर्ती पाहून जणू विठ्ठल विठेवर उभा असल्याचा भास होतो। पुढे येथे श्री स्वामी समर्थांचे शेजघर आहे। या ठिकाणी पलंगावर स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो आणि पादुका आहेत। इथे दर्शन घेताना मन अगदी भरून येतं।
दर्शनानंतर बाजूलाच येथे एक तळघरातील ध्यान कक्ष आहे. चला आता आपण या ध्यान कक्षात जाऊया. या ध्यान कक्षात पूर्ण अंधार, अपार शांतता आणि खोल ध्यानासाठी एक योग्य असे वातावरण आहे. या ठिकाणी पासून तुम्ही स्वामींचे नामस्मरण आणि ध्यान धारणा करू शकता. ही समोरील स्वामींची भव्य मूर्ती मनाला स्थैर्य देते. आता बाहेर आल्यानंतर गाभाऱ्यासमोरच येथे सभा मंडप आहे आणि त्या समोर शेष नागाखाली गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. संपूर्ण मठ दर्शन झाल्यानंतर आता आपण येणार आहोत स्वामींचा महाप्रसाद घ्यायला. स्वामींचा महाप्रसाद दर गुरुवारी दुपारी 12:30 ते 1:30 आणि रात्री 8:15 ते 9:15 तसेच शनिवार आणि रविवारी दुपारी 12:30 ते 1:30 आणि प्रत्येक पौर्णिमेला दुपारी 12:30 ते 1:30 पर्यंत मिळतो. स्वामींचा महाप्रसाद मिळणे हा खरोखरच अलभ्य लाभ आहे. साधा, सात्विक आणि प्रेमाने दिलेला हा प्रसाद मन आणि शरीर दोन्ही तृप्त करतो. प्रसाद घेतल्यानंतर आपले ताट स्वतः स्वच्छ धुवून ठेवणे ही येथील सुंदर शिस्त आहे. हा आहे येथील प्राचीन वटवृक्ष. या मठाचे मठाधिपती तीर्थरूप दादा दरेकर महाराज हे श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त होते. स्वामींनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितले होते की अक्कलकोट वरून जाताना मी पळसदरी येथील विठ्ठल टेकडी जवळ 22 दिवस वास्तव्य केले होते. तिथे एक झेंडा उभा कर. त्यामुळे 1994 साली दादा दरेकर महाराजांनी येथे 108 युक्त पारायण करून दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या मठाची स्थापना केली. या परिसरात पळसाची झाडे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या गावाला पळसदरी असे नाव पडले. मंदिराच्या मागील बाजूस एक सुंदर पायवाट आहे आणि त्या पायवाट्यावरच एक शांत मनमोहक विहीर सुद्धा आहे. चला तर मी ती तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही अजूनही पळसदरी स्वामी समर्थ मठाला भेट दिली नसेल तर एकदा नक्की या. कारण येथे फक्त दर्शन नाही, इथे मनाला शांती, समाधान आणि स्वामींची कृपा मिळते. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथील माहितीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपल्या सागरू या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.